इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जी अमृत आहार योजना आहे, एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, किती थांबू? 10 मिनिटं झालीत आपली 10 मिनिटं झालेली आहेत. नाही, अजून सदस्य झाले. मी म्हटलंच की तुम्ही आल्यानंतर माझ्यावर थोडा आपण चालू केलं. मी वेळ दिलेली आहे. मी भाषण करत असताना माझी वेळ, मला वेळ सांगा. 11:27 मी भाषण सुरू करताना तुम्ही आले आणि म्हणून मी वेळ दिली. दुसरं असता तुम्ही वेळ दिली नसती. मला माहित आहे की तुम्ही असल्यानंतर कधीही, म्हणजे आजपर्यंत माझा अनुभव, मी कोणा आक्षेप घेत नाही तुमच्यावर. आक्षेप नाही घेत माझा. मी सांगतो की मला वेळ सांगा, माझं भाषण मी थांबवतो. साहेब, इकडे नोंद केलेली आहे. आपण 11:27 ला आपण भाषण चालू केलेलं आहे. मला सेक्रेटरीने वेळ सांगावी की मी कितीला भाषण सुरू केलं. इकडे नोंद आहे 11:27 सांगावे की मी कितीला भाषण सुरू केलं. आपल्याला 11:27 ला आपण चालू केलेलं आहे. साहेब, 25 मिनिट बोलतात, त्यावेळेस तुम्हाला थांबायला वेळ नाही. साहेब, विरोधी पक्ष नेता फक्त 25 मिनिटं बोललेले आहेत. त्याच्यानंतरचे जेवढे वक्ते आहेत ते 10-15 मिनिटं बोललेले. दरेकर बोललेत 22 मिनिट, सारे बोलले सारे 15 मिनिट. मला तुमचा आकस काय हो माझ्यावर एवढा? साहेब, तुमच्यावरती आकस असण्याचं काहीच कारण नाही. तुमची काय दुश्मनी आहे? काहीच दुश्मनी नाही साहेब. आपण एक मिनिट. नाताभाऊ, सन्मान्य सदस्य नाताभाऊ म्हटले तुमचा एवढा आकस का, असा शब्द प्रयोग करणं हा चेअरवर हेतू आरोप केल्यासारखा आहे. त्यामुळे आपण हे तपासून घ्या. आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या वरती असा हेतू आरोप करणं, सन्मान्य नाताभाऊ, सन्मान्य पीठासीन अधिकारी सभापती महोदयांनी सांगितले की 11:27 आपण प्रश्न विचारला. मी किती वाजता बोलायला सुरू केलं मी लिहून ठेवलंय. सन्मान्य, तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. सन्मान्य सभापती म्हटले 11:27 ला तुम्ही बोलायला सुरुवात केली, 11:37 झाले, 10 मिनिटं झाली म्हणून मी बेल वाढवली. तरी सुद्धा ते म्हणत होते की थोडा वेळ बोला तुम्ही, एवढं देखील ते म्हटले. तरी सुद्धा आपण म्हणताय की तुमचा माझ्यावर आकस काय? आकस अशा पद्धतीनं सन्मान्य चेअर किंवा सन्मान्य पीठासीन अधिकारी कधी सन्मान्य सभागृहातल्या कुठल्या सदस्यावर ठेवत नाहीत. हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे माझी विनंती आपल्याला राहील की हा शब्द जर आपण मागे घेतला तर बरं होईल. अत्यंत अवकृपा आहे. माझ्याकडे पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला काही वेगळं मत वाटत असेल. माझा प्रश्न एकच आहे. मी माझे शब्द भाषणही थांबवतो, सगळं थांबवतो. माझं भाषण कोणत्या वेळेला सुरू झालं याचं उत्तर मला द्या. साहेब, आपलं भाषण 11:27 चालू झालं. मग 27 मिनिटांत सुरू झालं तर 35 मिनिटांना तुम्ही माझं भाषण बंद का? नाही, मी 11:27 ला चालू झालं, 11:37 ला मी बेल वाजवली. 11:27 मिनिटांना भाषण सुरू झालं तर 11:37 मिनिटांवरती बेल वाजवलेली आहे. आपण वेळ चेक करू शकता. 2 मिनिट आधी मला 2 मिनिट आधी का थांबवतात? नाही थांबवते. 11:37 ला बेल वाजवली. असं काय करते खडसे साहेब? आपण ज्येष्ठ सदस्य आहात, आपणच असं बोलायला लागलात तर मग आश्चर्य होईल. 11:27 ला आपण बोलायला सुरू केले. सभापती महोदय, मी एका चांगल्या विषयावर बोलतोय. मी काही असं बोलत नाहीये की सरकार नालायक आहे, सरकारनं पैसे खाल्ले, सरकारनं काही केलं, असं मी काही बोललो नाही. मी बोलतोय कुपोषणावर बोलतोय. 888 बालकं या ठिकाणी मेल्यात. आणि काही त्याची शरम जर वाटत नसेल, आम्हाला लाज वाटत नसेल या गोष्टीची, की राज्यपालाच्या अभिभाषणावरची वेळ किती, पक्षनिहाय किती, कोणी किती वेळ बोलायचं, याचं आपल्याकडे काही जर असेल, मी आपल्याला वाचून सांगतो. हा, या इकडे भारतीय जनता पार्टीचे नाही ते नाही, कोण किती बोललं नाही. मला फक्त सांगा की राज्यपालाच्या अभिभाषणावरती जसं आपल्याकडे अर्धा तास चर्चा असते, 2 तास चर्चा असते, अशी राज्यपालाच्या अभिभाषणावरती चर्चेचा कालावधी निश्चित केलाय का? हो, दाखवा. आपण चार्ट मध्ये आपण अगोदरच घोषित केलेलं आहे. साहेब, एकच मिनिट. हो ना, एकच मिनिट मी वाचून सांगतो. तुम्ही किती वेळ मला बोलायला देता हे ते नाही म्हणत आहे. चर्चेला एकूण किती वेळ असतो? बरोबर आहे. चर्चेला एकूण 1 तास 50 मिनिटं हा आपण चर्चेला उपलब्ध करून दिलेला आहे. कशाच्या आधारावरती?
माननीय सभापतींनी त्यावेळेस सभागृहाच्या निर्णय आणि त्यावेळेस घोषित पण केलेलं आहे. दाखवा कशावरती कालचा आणि आजचा मिळून या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. सभापतींचे अधिकार आम्हाला नाही माहिती काय? असं नाहीये ना. आम्ही ऐकतो याचा अर्थ असा नाही ना की कसेही झेपायचे आम्हाला. माननीय परब साहेब, याच्यामध्ये चर्चेचे 2 दिवसांकरिता एकूण उपलब्ध वेळ आहे ही 5 तास. जळगावची नवी ओळख वस्त्रनगरी, घटस्थापनेपासून नवीन वास्तू. सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, 80 फुटी कांदळदा रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक, छत्रपती शिवाजी नगर, जळगाव. सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा. सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, जळगाव.